सरकार झोपलंय का? धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे मागच्या 13 दिवसापासून आमरण उपोषणावर बसले आहेत. पण सरकारला याची अजिबात पर्वा नाही. मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोराडे यांनी स्पष्ट सांगितलं होतं. आता समाज उठेल, रस्त्यावर उतरेल. आज त्यांचे पडसाद जालन्यात अडकले. लोणार भायगावचे सरपंच गोविंद जाधव यांनी थेट पाचोड अंबड मुख्य रस्त्यावर स्वतःची 4 चाकी गाडी पेटवून दिली. ही आहे समाजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकार विरुद्धची आग. रस्त्यावर घोषणाबाजी, संतप्त तरुणांचा जमाव आणि पेटलेली मोटार. धनगर समाज आता खऱ्या अर्थाने उफाळून आला आहे. सरकारनं तात्काळ दखल घेतली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात रास्ता रोको, गाड्या थांबवणे आणि उग्र आंदोलन होईल, असा इशारा समाज बांधव देत आहेत. आता निर्णय सरकारला घ्यायचा आहे. समाज वाचवणार की अजूनही कानाडोळा करणार? येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट. एसटी आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे. एसटी आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे. एसटी आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे. मित्रांनो, सर्व धनगर समाज बांधवांना विनंती आहे की आपले दीपक भाऊ बोराडे झाले आज 14 दिवस झाले हे उपोषणाला बसलेले आहे, तरी हे सरकार त्याची दखल घेत नाही. म्हणून मी आज गोविंद जाधव लोणार भायगावचा सरपंच माझी स्वतःची गाडी पेटवत आहे. कारण आमचा भाऊ 14 दिवस झाले उपोषणाला बसलेला आहे. म्हणून मी ह्या शासनाला सांगू इच्छितो की मी माझी स्वतःची गाडी पेटवत आहे. तरी 2.5 कोटी धनगर समाजाला इशारा करत आहे की आपण घरी बसून चालणार नाही. बांधव, आपला जर दीपक भाऊ जर गेला तर आपण काय करणार आहे? म्हणून मी आज माझी स्वतःची गाडी पेटवत आहे. परत दुसरा विषय की मी स्वतः जर या शासनानं 2 दिवसात दखल नाही घेतली तर मी स्वतः आत्मदहन उद्या 2 दिवसात या करणार आहे.